माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणित स्वामी कल्याण ज्यामुखी निधान मनोरंग कल्पनेची बाधा न पाणे काळी ही संत मंडळी सगळ्या सह विठाला विठाला तुकाराम तुकाराम सगळ्यांच्या दशा प्रसूत सांगे की त्या श्रीकृष्ण डबले स्वतः ते परमेश्वर परमात्मा सोडा तर सदा सगळ्यांचं श्रेत क्षेत्र निवडलेला भंग कुणाचा भंग तर शेवटी घडून कल्पना वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. वारकरी संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. वारकरी संप्रदायाचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि वारकरी संप्रदायाचा खांब एकनाथ बाबा आहे. थोडं उलट फिरा ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे त्या संप्रदायाचा कळस कमी जास्त होतं. इकडे लक्ष द्या तिकडे नका भाऊ इकडे लक्ष दे कमी जास्त होते रे. ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे त्या संप्रदायाचा कळस तुकाराम बाबा आहे. ज्याचा कळस तुकाराम बाबा आहे त्याचा विस्तार नामदेव बाबा आहे आणि ज्याचा विस्तार नामदेव बाबा आहे त्याचा खांब एकनाथ बाबा आहे आणि ज्याचा खांब एकनाथ बाबा आहे त्या संप्रदायाचं नाव वारकरी संप्रदाय आहे. ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानदेव आहे. परत कालकरी बेडकरी मोबाईल बंद ठेवायचे. स्टेजवर बसणाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवले. आम्ही खाली जीव काढायचा तुम्ही डोके लावायचे वर बसायचे. काहींना इतकी हलकट खोड लागली आम्ही वर जीव काढत आणि यांनी मोठे थालीत बसायचे. त्याच्यापेक्षा बाहेर जायचं येडे बाबडीत एकट्याचा गेम चालून द्यायचा डोक्याला ताण नाही. विठाला विठाला तुम्ही तर माझ्यासाठी आयुष्यातले 2 तास दिले. तुम्ही जर माझ्यासाठी आयुष्यातले 2 तास दिले तर मी तुम्हाला असं कीर्तन दिलं पाहिजे का जाताना तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहिजे. आज लोकांना पैसा नको आहे. आज लोकांना संपत्ती नको आहे. आज लोकांना समाधानाची गरज. झोपण्यापुरती जागा सगळ्यांकडे आहे आणि झाकण्यापुरतं कापड सगळ्यांकडे आहे. पोटाचा जठराग्नी शांत करण्यापुरतं अन्न सगळ्यांकडे आहे. पण निवांत झोप येण्यासाठी समाधानाची गरज आहे. आणि ते समाधान या जगात फक्त कीर्तनातच आहे. आणि आपलं कीर्तन म्हणजे कीर्तन आपलं कीर्तन म्हणजे कीर्तन नाही आहे महाराज. ती एनर्जी आहे. एनर्जी माणसामध्ये ऊर्जा तयार होते. काहीतरी आहे. उठले तू उठ जागे का उठच विठाला विठाला
आणि बस बस येतं थोडा आवाज ए काय होतं ते जाणकार ऐकणाराचा मूड खराब होतो, मजा राहत नाही त्याला. आपल्याला थोडं मागे सारखे जाऊ दे ना, मी बरोबर करतो ते आता, मी करतो बरोबर आता. लिंक लागली ना मग मजा राहत नाही, तिथं विक्षेप करायचा नाही. ज्ञानदेव ज्ञानच देव इथे आपण आता ज्ञानदेव टाळकरी बेडकरी माळकरी महाराज मंडळी कोणी गायक वादक स्टेजवर ज्ञानच देव देवच ज्ञान ज्ञानच देव गेलं बाबा देवच ज्ञान पुरावा डावत ज्ञान अभ्यासावरी ज्ञान ज्ञानावरी ध्यान विशेषाची डावत अध्याय जेथे जेथे दयाने शांती वस्ती आल्या एका ठाया ते जाण धनंजय विभूती माझी तिथं दया तिथं शांती तिथं शांती तिथं दया तिथं ज्ञान तिथं देव देव तिथं ज्ञान ज्ञान देव ज्ञानच देव. पुन्हा बाळ त्याला आठवत आहे, पुन्हा आठवत आहे. चंद्र तेथे चंद्रिका शंभ तेथे अंबिका संत तेथे वेद ज्ञान तिथे देव देव तिथे ज्ञान ज्ञान देव. झालं पाहिजे ज्ञान ज्ञान. आता करंट लावून घ्या ज्ञान ज्ञान. तुम्ही मी तर देवाचा अंश आहे, आपण देव का नाही. व्हॉट इज दॅट रिजन बिहाइंड इट. प्रत्येक जन्माला आलेला जीव जर भगवंताचा अंश आहे तर तो जीव देव का नाही, त्याचं उत्तर आहे या शिवाला मी देव आहे याचं ज्ञान आहे. ज्ञान शाळेतलं नाही, एम ए बी सोडून दे. एम ए ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MBA BEd and BEd and आर्ट अँड कॉमर्स सायन्स आणि फायनान्स BTech and डिग्री डिप्लोमा टर्नर and फिटर and वेल्डर and मेकॅनिकल and इलेक्ट्रिकल इंजिनियर and MPSC UPSC नेट and सेटल फार्मसी आणि सिटिंग डिग्री डिप्लोमा आणि MBA and BEd हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ. आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ, रोग गुप्तांकडी तज्ञ. जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. आता लिहून घ्या अख्खा जग तज्ञ आहे पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ. हा पोरगा पखवाजातला तज्ञ आहे, हे कायनातले तज्ञ आहे. काही माणसं पिण्यात तज्ञ आहे, किती पेले तरी पायजळा खराब करीत नाही तज्ञ आहे. काही माणसं जुगारी तज्ञ आहेत, आखी विकली तरी राणी सोडत नाही तज्ञ आहे. अख्खा जग तज्ञ आहे पण आमचा देव सर्वज्ञ. पुरावा पुरावा आठवड्याची शेवटची उभी हा सर्वज्ञतेचा ओला तज्ञ ज्ञान. आणि बसलेल्या माणसांना कीर्तनाच्या सुरुवातीला पाया पडू सांगतो, जर सगळ्या सुशिक्षितांना धर्म काढला असता, सगळ्या सुशिक्षितांना जर धर्म काढला असता तर छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वृद्धाश्रम हा टाग लागला नसता. वृद्धाश्रम ही प्रगती नाही, वृद्धाश्रम ही प्रगती नाही. वृद्धाश्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला लागलेला टाग आहे. तुमचं काय मत आहे. आणि अजून वृद्धाश्रमात गरीबाचे बाप नाही. अजून आमच्या शेतकऱ्याच्या बाईने शिव्या दिल्या असतील सासऱ्याला पण तिने उपाशी झोपवलं नाही. आजचा चहा 9ला दे, 9चा चहा 10ला दे, 12ला जेवण देईल पण ती उपाशी झोपवणार. ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या पवित्र मातीतून वृद्धाश्रम शब्द बंद होईल त्या दिवशी जनतेला ज्ञान आहे. तुम्ही आजारी आहे असे दरिद्रवानी काय बसले. एक ध्यानात ठेवा महाराज, तुम्ही मी थोडा तरी भाग्यवान आहे का आपण दुसऱ्या लाटेतून वाचलोय हे मानावंच लागेल. आणि हा आता आपला जन्म नाही, हा आत्ता जन्म नाही आपला, हा पुढील जन्म आहे. म्हणून एक वाक्य ध्यानात एक तिला बंद केलंय बरे. एक वाक्य ध्यानात ठेवा,
महिला मंडळ, गायला पाजलेलं पाणी, तुळशीला घातलेलं पाणी, वारकऱ्याची केलेली सेवा आणि आईबापाची केलेली सेवा कधी वाया जात नाही. याला पुण्य उशिरा आहे पण आहे. आपण तुम्ही स्पीकरवाले जास्त का पाहते तिकडून तिकडून तू उठ वरते तू तिकडल्या खुर्ची बस. उठ 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 उठ. हा तू तिकडल्या खुर्ची बस. तिकडल्या हा ते हा ते तुम्ही गोंधळ करता ते विठाला तुम्ही शेजारी नका बसू. तुम्ही इकडे बसा. तुम्ही तू नाही रे. हा तुम्ही इकडे या. त्याच्यापासून लांब राहा. एकदा लिंक लागले ना ऐकणाऱ्याला मग करंट लागला आता मग तुम्ही मी थोडे तरी भाग्यवान आहेच मान्य. परत नीट ऐका. कधीतरी आपण गाईला पाणी पाजलंय, कधीतरी आपण तुळशीला पाणी घातलंय, कधीतरी आपण कीर्तनकारीच्या पायाला वाकलोय आणि कधीतरी आपण वारी केली, दिंडी केली. त्याचा परिणाम 2021ला सुखरूप आहे. हॉस्पिटल विकत घेणारे गेले. गेले ना डॉक्टरच गेले तर हॉस्पिटल. जर यमानं लाच घेतली असती ते यानं खालून चेक वर पाठवून म्हातारा खाली आणला असता. पण एक ध्यानात ठेवा महाराज, पैसा कामा येत नाही. पैसा कामा येत नाही, सत्ता कामा येत नाही, संपत्ती कामा येत नाही, मित्र कामा येत नाही, पाहुणे कामा येत नाही, ऐश्वर्य कामा येत नाही, पण चांगलं वागणं वाया जात. हे ध्यानात द्यायचं. चांगल्या कर्माला फळ चांगलं आहेच. आणि तुम्ही मी थोडे भाग्यवाने हसत हसत जगा. गॅरंटी नाही उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. हेच होतं का नाही गॅरंटी नाही. विनोद समजू नका. आता भांडणं करण्यात मजा नाही, आता मारामाऱ्या करण्यात मजा नाही आणि आता संपत्तीवरून खून करण्यात मजा नाही. आता नाही मजा. महाराज 3 महिन्यापूर्वी पुस्तकातली गोष्ट नाहीये. 3 महिन्यापूर्वी महिला मंडळ पुस्तकातली गोष्ट नाहीये. कपाटभर नोटा ज्यांच्या घरात होते त्यांच्या घरात कपाट उघडायला माणसं राहिली नाही राहिली. बसलेली हा गोष्ट पुस्तकातली नाहीये. बसलेली जेवढी माणसं स्टेजवर आणि खाली साईडला माझ्या सगळ्या प्रत्येक माणसानं 4 महिन्यापूर्वी एक जवळचा माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाची तरी बाप गेलाय, कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाची तरी बहीण गेली. बराच कितीतरी आया असेल की मला त्यांचा मुलगा गेला आणि आई राहिली. ज्या झाडाच्या खालीला, ज्या झाडाच्या सावलीला बसून दिवस काढायचे ते झाडाच मुळा सगळं उपास. आणि हे दुःख पुस्तकातलं नाही आहे. हे दुःख पुस्तकातलं नाही आहे. हे प्रत्यक्षात बसलेल्या माणसाने अनुभवलेलं. एकच मुलगा आहे जाळायला नव्हतं, एकच मुलगा आहे पाणी पाजायला नव्हतं, बायको रडायला नव्हती की भाऊबंद पेटवायला नव्हती. अरे भाऊबंद पेटवायला नव्हती पण जळाय का नाही पाहायला माणसं नव्हती. शेवटचं दाम पिंड दाम नव्हतं, पिंड दाम. आणि ही गोष्ट आपण आणू. पण 3 महिन्यामध्ये कोरोना कमी झाल्यापासून 3 महिन्यामध्ये बसलेली माणसं ध्यानात ठेवा. कवडी मात्र माणसाच्या वागण्यात बदल झाला नाही. तुमचं काय म्हणणं? एवढा मोठा झटका बसला तरी लोक जसे तसेच आहेत. यावर काय काही वाटलं नाही. आपल्या घरातला माणूस गेला आपल्याला काही वाटलं, आपल्या जवळचा माणूस गेला आपला काही वाटलं. अरे घरांमध्ये बसायला माणसं राहिली नाही, आम्हाला काहीच वाटलं. पैसा बँकेत राहिला, मित्र गावात राहिले, बायको घरात राहिली, पैसा बँकेत राहिला. एकटा जळाला रे, एकटा जळाला. डोळ्याला चित्र पाहिलं तरी लोक कवडी मात्र बदलली नाही ही शोधात. काय बदल केला बसणार? काय बदल? जरा डोक्याला ताण द्या,
काय बदल केला काय तू? आई गेली, वडील गेले, घरदार गेलं, काहींच्या घराला कुलप उघडायला माणसं नाही. 500 एकर जमिनीचे मालक गेले. एकुलता एक मुलगा असणारी माणसं गेली. महाराज बसलेल्या सगळ्या माणसांपैकी माझ्या सगळ्या कवडी मात्र माणसाच्या वागण्यात बदल झाला नाही. याचं कारण लोकांना ज्ञानच नाही. इथं आला आपला शब्द चाललाय आपला. उलट माणसं मेल्याचं कोणाला खेद सुद्धा वाटला नाही. कीर्तनात बसलेल्या सगळ्या माणसांच्या घरात सगळ्या माणसांच्या घरात पहिला मंडळ माझ्या सगळं माणसं मेल्याचं दुःख नाही, त्यांची इस्टेट वाटता आली नाही याचं दुःख आहे. आज बसलेल्या सगळ्या माणसांच्या घरात इस्टेटची भांडणं चालू आहे 3 आठवड्यापासून. लबाड बोलायचं नाही, मी नाव सगळं सांगतो. हा विनोद नाही, हा विनोद आहे. माणूस मेला तर कोणाला दुःख आहे? कोणाला दुःख आहे? अरे जिचा पती गेलाय ती स्वतःची 2 मुलं घेऊन बापाच्या घरी निघून गेली नाही. आणि तिला वरून एकच अपेक्षा धरली की माझ्या नवऱ्याच्या इस्टेटीचा हिस्सा माझ्या मुलांना मिळणारच आहे, मग मी दुसरं लग्न करण्याकडून संसार टाकण्यात काय वाईट आहे? हा विचार ह्या महिन्यात लोकांनी केला की नाही बोला. मग आपल्याला जर माणसाचं दुःख राहिलं नाही तर याच्यापेक्षा वाईट किती केलं. याला ज्ञानच नाही. शिकून काय करतो? काय शिकून कळत आहे? उभ्यानं जेवायला लागले म्हणजे शिकले लोक. चपला घालून बायको चपात्या करायला लागली म्हणजे झालं विधवा. 5 वाजता सायं मुलं घालून तो आम्ही सगळं येतो म्हणजे झाला सुशिक्षित. मी तिला भाजी म्हणते, वांग्याला भाजीच म्हणते, मग शेवग्या शेंगाला काय बोंबील म्हणते. झाले सुशिक्षित. चपला घालून चपात्या करायच्या झाले सुशिक्षित. पण वाक्य लिहून ठेवा, लिहून ठेवा वाक्य. कोटी रुपयाचं बाथरूम बांधा घरात, शेवटची आंघोळ अंगणात आहे. काही येड्याने घरात हाऊस केलं का पावळा डावलं एवढं फाकडं बांधलं स्विमिंग टाईप 9 बाजल्या पाणी बसत पण उघडा पण वापरा वैपाल थान वय उतारा वैपाल थान वय वन भिजलं का पाठ गार पडत पाठ गार पडली का पाठ गेलं तू तर उलटा पाठ स्विमिंग हलकत नाही. अरे किती मोठा टँक बांधा, शेवटची आंघोळ मोकळ्या मैदानात. आणि आपल्याकडे किती फ्रीज बसवा, किती गॅस घ्या, काही करा, सोलर बसवा, पण शेवटच्या आंघोळीला पाणी हंड्यातच. दगडाची सूट आपली संस्कृती खास आहे. मेल्यावर गरम पाणी देतात. कडक होते. अरे मेलंय ते त्याचं काय आता थोडं तापू दे थोडं तापू मला लई तापलं मग कोमटा गांटा आता त्याला का चटका बसून उठायचा आहे का याला कवळी मारायचा आहे का काय करायचं? अरे त्याच्यावर गाड ओतलं काय, गरम ओतलं काय, देशी ओतली काय, तसा काय काय त्याला तरी माणसं टाक काय मारायचा. आणि मारायच्या अगोदर 1.5 महिना त्याला आंघोळ नाही. 1.5 महिना तसाच होता तो. आणि मेलो कुमटा काय. अरे याचे किती लाड करा, हे जाळायचं. हे बाणेर एवढं मोठं शहर आहे, मी सगळे लोक मास्क वापरतात, सॅनिटायझर वापरतात, एवढे लोक अंतर ठेवतात, सोशल डिस्टन्स, साबण, हात धुवा, हे करा ते करा. एखादा भिकारी तुमच्या बाणेरमध्ये पॉझिटिव्ह निघाला मला नाव सांगा, त्याचं बिल भरी तुम्ही करा. किमान 3,000 भिकारी बाणेरमध्ये दिवसभर फिरणार. माणून गेला आहे की नाही 2 लाखावर इकडे तिकडे फिरणारे किती भिकारी आहेत. एखादा पॉझिटिव्ह निघाला का बरं, त्याला मास्क आहे का, सॅनिटायझर आहे का, पण गडी कसं ठणठणीत आहे. आपल्या प्रत्येक अवयवाला सेपरेट साबण, हा इकडे लावायचा नाही, हा इकडे लावायचा नाही.
हा इकडं लावायचा नाही, हा इकडं लावायचा नाही, हा इकडं एवढे साबण लावून पॉझिटिव्ह. याचं कारण आहे आपली मन दुबळी झाली. आज लोकांना आधाराची गरज आहे. आज खरं सांगा, भाग्य दिली पाहुण्याने, या सगळ्या माणुंग्याच्या मंडळीने कार्यक्रम ठेवला ना मला. 1.5 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर तुम्ही हँग झालते. 1.5 वर्ष हँग रामभाऊ गेला गेला गेला. आणि 1.5 वर्षात तुमच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं. निदान आज 4 शब्द चांगले पडतील. रिलॅक्स झाले. 10 मिनिटं झाले कीर्तन सुरू होऊन. 6 महिन्यातलं दुखणं गेलं. एनर्जी येते माणसाला. आता एकटेच हसणार, आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात. जी गालात हसतात ती गद्दार असतात. आणि काही माणसं तर इतके हलकट आहेत, त्यांना त्या पण हसत नाही. काय त्याचं मुळ्यात दुखात का काय नाही हसत. नाही तरी गेला जन्म माया, जन्म माया. असा मोकळा झाला पाहिजे. 1.5 वर्ष प्रॅक्टिसच कुठं राहील. 80% भजने हरिपाठी सर, 40% कीर्तनकारच हरिपाठी सर. उत्पन्नच नाही तर हरिपाठ करून काय करायचं. आणि ते 40% मालकरीने माळा काढल्या. कोणीतरी झक मारली, अंडे खाल्ल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी वांगे दिले सोडून आणि हाना अंडे दनादन हाणली. बरं ते माल काढत नव्हतं, ही खोडीची. काढा काढा तुम्ही गेलो, आम्हाला कोणी काढा काढा, आम्ही कोणच्या पाहून जगावा, आणि आम्हाला कोणचा आधार आहे, काढा काढा काढा. काही स्थितीला आग लावता, काढा काढा काढा. तुम्हाला माहित नाही का आपल्या सणाला 3रा महिना आहे, तुम्हाला नातूबाज नाही का, काढा काढा काढली. आणि टीव्हीला पट्टी आधी माल करायला 5,000 मिळणार आहे. काढली काढली ती काही मोर फाट. कोणतरी झक मारली, काढा प्याला, कोरोना होत. लोकांनी चहा दिलं सोडून, दूध दिलं सोडून, चहा दिला सोडून, दूध दिलं सोडून, आणि काढा. पण तो काळा इतका नंगात आला, इकडं प्याला इकडं हात, इकडं प्याला इकडं प्याला. नाही कोरोना गेला बाजूला, मुळ्यातच उठलं. अरे सगळ्या लोकांना एकच औषध आहे, एक गाव आम्ही
ए ज्ञानदेव जीव देव का नाही तर जीवाला मी देव आहे याचं बोला जा मी जीवाला देव आहे याचं ज्ञान आहे म्हणून ज्ञानोशाळेचं हे ज्ञानोबरायांचं भजन सांगतो हे उचकून रे कुठे तू जा घरी सरळ पडे सरळ बसा माहिती पाहिजे सावधान सावधान म्हणजे माझ्या आवडतं काय माहिती सावधान सरळ बसा पटकन बैठे बैठे सावधान आणि जोरात उत्तर द्यायचं एवढ्या टोळीने फक्त हे एवढे एवढे मध्ये बोलायचं नाही कोणी यांचे आई बाप गुरुजी बिरुजी नीट आहे का वर्ण पटकन कितीला आहे तू पाचवीला तू चौथीला गेला तरी 30वीतून डायरेक्ट कितीला गेला पाचवी उद्या 9वीत बस हा बसा पटकन बोला उत्तर द्या तुमचे क्लास चालू आहे ऑनलाईन ऑफलाईन ऑनलाईन माझं असं म्हणणं आहे खरं का खोटं सांगायचं फक्त तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता खरं आहे का खोटं आहे खोटं असलं तर खोटं खरं असलं तर खरं नीट आहे का ए तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता खरे का खोटं आहे खरं आहे तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता खरं का खोटं आहे खरं आहे तुम्हाला मोबाईलचा नाद लागला खरं का खोटं आहे खरं आहे मोबाईलमुळं काय काय झालं ऐका डोळे पटापटा बोला डोळे डोळे गेले कंबर गेली मेंदू मोबाईल पण ठेवले एक परत चला मागे डोळे डोळे गेले कंबर गेले मेंदू गेला मेंदू मेंदू गेला मित्र गेले संवाद गेला झोप गेली आणि झोप येत नाही म्हणून क्वार्टर सुरू झाले हा चला पटकन क्वार्टरला काय लागतात पटापटा बोला पैसे पैसे मिळत नाही म्हणून आपण चोरी सुरू केली खरंय बरं चोरी पसरी भारी मोबाईल घेतला कशावर कशाच्या पैशावर चोरीच्या काय भारी मोबाईल घेतला मोबाईल मध्ये गेम सुरू झाला गेमचे 2-3 नावं सांगा पटकन पबजी फ्री फायर बोला बोला पबजी हा बोला मी येतो खाली तुम्ही यावर एक नाव कळलं नाही आपल्याला काय सांगितलं सांगा पटकन फ्री फायर पबजी जुडो कोणता पुरी कोणता पुरी मरून जाऊ दे तिकडे काय म्हणतात येईन तर काय करणार चला पटकन गेम सुरू झाली गेम खेळता खेळता ऍप सापडला हा ऍपवर दोस्ती झाली कुणाशी हे बरोबर आहे ऍपवर दोस्ती झाली पोरीशी बरोबर आहे पोरीला आपण पोरीला पाहिलेलं नाही तरी कधी कामाला लागला तिनं ओळखला हा कामातून गेला तिने आता ATM मोकळा हा भिकारी झाला पण प्रेम कमी झालं नाही प्रेम वाढलं पळून जायचं पळून जायचं ठरलं पळून गेले पैसे संपले प्रेम कमी झालं तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन याला लोड आला याला तिच्या ठेवून दिली ती निघून गेली त्याच्यामुळे याला टेन्शन आलं हा एक दिवस मोकार पेला आणि जाग्यावर आणि त्याच्या डाव्याला इंद्रिकरचं प्रवचन ठेवलं काय वांग सांगू का तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी ज्ञानदेव
अंगाच्या वर सरकतो. आता करंट लागला. ज्ञानाशिवाय देव नाही, देवाशिवाय ज्ञान नाही. आपल्याला ज्ञान नाही, एम ए बेम ए विषयी सोडून द्या. ते शाळेत देण्याचं काय ती झाकली 1.25 लाखाची. काही रिटायर झाली, परमनंट झाली नाही. काहींचे पोरं लागणार आले बापाला पगार नाही, काही फुलपगार झाले नाही. त्यात काही एम ए बेम ए काय एवढं विशेष नाही. ज्ञान वैराग्याशिवाय टिकत नाही, वैराग्य भक्तीशिवाय घडत नाही. ज्ञान वैराग्याशिवाय टिकत नाही आणि वैराग्य भक्तीशिवाय होत नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला बघा नामदेवरायांचा इथं थोडं पुढे सरकवतो. नामदेवराय कोण हे कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 मुद्दे मांडतो. तिकडे जाऊन माझे जागा तिकडे जाय, तिकडे जाय, जा तिकडे सर वट जा तिकडे देवस होते. हा नाही तर तू तिथं बस, बोललं का दाबायचं. तिथे आहे ना मोठे 2-3 जण बसा. तुम्ही बस तिथं बस. विठाला विठाला आपले भक्त टाईट फिट राहते मला. आता हे आपलं कीर्तन म्हणून बसले. याला काय करायचं बाबा पाहिजे. हे सगळे इंदुरीकर भक्त आहेत काय. आपले भक्त कवाय टाईट. जाऊ द्या महाराज, विनोदाचा भाग सोडा. काही असो, पण हे मुद्दे काळाची गरज आहे. थोडं वाईट वाटतं लोकांना, पण आता मुद्दा क्लिअर करून घ्या. ज्ञान आज कीर्तनाला घेतला मग नामदेव राहायचा आहे. अभंगात घुसण्यापूर्वी मुद्दा मांडतो. देव बोलला, नामदेव महाराज. देव हसला, नामदेव महाराज. देव जेवला, नामदेव महाराज. देव दूध प्याला, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचला, नामदेव महाराज. कीर्तनात देव नाचेल यात काय नवल आहे महाराज. कीर्तन रंगात आलं तर मंदिर फिरलं, नामदेव महाराज. नुसतं मंदिर फिरलं यात काय नवल आहे महाराज. मंदिर फिरलं यात काय नवल आहे. चंद्रभागेत आंघोळ करून दगड वरती काढला तो हात दगडाला लागला तर परीस झाला. इतकी नामदेव राय मोठे. नुसता परीस लागला यात काय नवल आहे महाराज. नामदेव रायाच्या हाताला परीस लागला, दगड लागला, त्याचा परीस झाला. यात काय नवल. कीर्तनात मेलेली काय जिवंत झाली यात. परत नामदेवरायांचं चरित्र आहे का. देव बोललाय, नामदेव महाराज. देव हसलाय, नामदेव महाराज. देव नाचलाय, नामदेव महाराज. देव दूध प्यालाय, नामदेव महाराज. दगडाला हात लावला तर परीत झाला, नामदेव महाराज. मेलेली गाय जिवंत झाली, नामदेव महाराज. आणि अख्ख्या संत मालिकेमध्ये सगळ्यात जास्त वयाचे संत नामदेव महाराज. आणि आज कीर्तनाला घेतलेला मग नामदेवरायांचा आहे. नामदेवराय कोण, प्रश्न संपला. कीर्तनातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुरुजन मंडपाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये लीला गणेश मुरकुटे पाटील, प्रतापकेर गणेश, दिलीप मुरकुटे पाटील, दिलीप मुरकुटे, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या अभिष्ट चिंतनाच्या कीर्तनाला सुरुवात करण्याला पहिलं कौतुक करावं ते दिलीप भाऊचं आणि ते संजय सगळ्या संयोजकांचं महामारीत कीर्तन ठेवलं. पहिलं कौतुक. दुसरं कौतुक करावं की 3 वर्षातून लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं. आता लोकांना चांगलं ऐकण्याची गरज आहे. तिसरं वाक्य कौतुक करावं. खासदार राऊत साहेबांवर दिलीप भाऊचं किती प्रेम आहे हे या वाक्यावरून कळून येतं. कोण कोणाचा वाढदिवस साजरा करायला मोकळे. बापाच्या दाव्याचे न्हायाचे पैसे बुडवणारी माणसं. कितीतरी चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे न्हाव्याचे पैसे दिले नाहीत. थोरल्याकडे मागितले तो मला आपला काय सगळं धाकटा म्हणला मी त्याचा नाहीच तर पैसे दे. आता काय सगळं नाही म्हणला फुकाट करतो पण बोंबलू नका बाबा. एका बाजूला बापाच्या दाव्याचे न्हाव्याचे पैसे बुडवणारी माणसं आहेत. एका बाजूला ईश्वरासारख्या आईबापांना वृद्धाश्रमामध्ये बसायला लावणारी माणसं आहे. आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांवर असणारा प्रेम एक खासदाराचा वाढदिवस एवढा मोठा करू शकतो. खासदारांवर असलेलं प्रेम हे महाराष्ट्र छत्रपतीचा आहे.
हा छत्रपतीचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपतीच्या महाराष्ट्रात पहिलं कौतुक लिंबावचं करावं कीर्तनाला सोबत. आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत एवढंच चालू होतं, ज्ञानच देवे देवच ज्ञान आहे. आता वाढदिवसाला आपल्याला काही संकल्प करायचे आणि ती काळाची मेन प्रश्न असा झालाय, वाढदिवसाचे अभंग गाठ्यात नाहीत, भजनी ध्यानात ठेवा. का? जेव्हा वाढदिवस तयार झाले गाथा त्याच्या अगोदर तयार झाले. आणि वाढदिवस आला हे 15-20 वर्ष लागले. आणि तिसरी गोष्ट आहे, वाढदिवस हा शब्द मुळात चुकीचा आहे. मुळात फक्त खरेची आई गेली, खरं कोणी बोलायचं नाही, नाही तर वाढ होतच नाही. पण आता असं झालं, एखादा जर म्हणला बैल गाभण, आपण म्हणायचं गाभण नाही, बैल जमला रात्री, बैलाला वासरू झालं, त्यातच दूध चहा आलाय. कलियुगामध्ये खरं बोलायचं नाही, नाही तर वाढदिवसाला खरा शब्द आहे खट दिवस. आणि त्याला आध्यात्मिक शब्द आहे अभिष्ट चिंतन. खरा शब्द काय बोलायचा? अभिष्ट. समजा मला 100 वर्ष आयुष्य आहे, मी 50चा झालोय, मग माझा 50वा वाढदिवस नाही मला, गाडदिवस होईल, कारण मी 50ला जाणार. त्यामुळे वाढदिवस शब्द नाही तो. आणि वाढदिवसाला एक पहिलं काम करा, आज एक वाढदिवसाला द्यावे तेवढे धन्यवाद. आता आपलं कीर्तन ठुलं म्हटलं त्या माणसाच्या वाढदिवसाला द्यावं. आपलं कीर्तन ज्या वाढदिवसाला ठुलं तो माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होता. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठुलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं, ते घरी गेले विचार करा तुम्ही काय. हसत हसत जगा. 6 महिन्याचं दुःख मी तुमचा अर्ध्या तासात घालतो. रिलॅक्स. आता तुम्ही निवांत झोपणार, हसत नाही, रक्त विसर्ग केलं झालं. मी आटे बिटे घेण्याचं कारण का झालं? आणि एज्युकेटेड लोक, जरा शिकलेले लोक नीट आहे का, हे लोकांना नुसतं अंधारात ठेवू नका. अटॅक हा रोग नाहीये. जरा पुढारी बिढारी डॉक्टर बिक्टर शिकलेले लोक नीट आहे का? नुसतं चाललंय काय भानगडे अटॅक? काय शिकलेल्या बायात लागेल तेवढ्या कीर्तनाला काय वाटत? काय म्हणेल? आता इंजिनिअरिंगच्या पोरी, मेडिकलच्या पोरी, डिप्लोमाच्या पोरी 20-20 लाख रुपये घालून तुम्ही मेडिकलला गेल्या. अटॅक म्हणजे काय? काय नाही, फी भरण बाप मातीत घाला, इट इज कॉल्ड अटॅक. अटॅक म्हणजे काय? डोनेशन भरा, ज्याला शाळा काढली त्याला श्रीमंत करा, आपल्या जमिनीला गेला एक पाप. काय अटॅक? काय तुम्ही काय अभ्यास करा? अटॅक काय येतो त्याला काही विचार कधी तुम्ही करता काय नक्की? सगळे उत्तर द्या. स्टेजवरचे खाली बसलेले तुमच्या सगळ्यांचं हृदय कोणत्या बाजूला आहे? हृदय आहे का हा प्रश्न काय? हृदय आहे कोणत्या बाजूला आहे? डाव्या. नीट एक काय बरे बोलायचं नाही. शिकलेले लोक नीट आहे का? 3-3 लाख पेमेंट आहे. पेमेंट कशाचं आहे हाच प्रश्न. हे कुठे आहे तुमचे हृदय? डाव्या बाजूला. बरोबर आहे? बरोबर ना? तुमच्या सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला? डाव्या बाजूला. आणि तुमच्या सगळ्या लोकांच्या शब्दाचे खिशे कुठे आहेत? डाव्या बाजूला. तुमचे मोबाईल कोणत्या खिशेत आहेत? डाव्या बाजूला. हृदय कोणत्या बाजूला आहे? सायलेंट जर केलं आणि व्हायब्रेट जर झालं तर हृदय बंद पडू शकते. एवढं ज्ञान आहे ना? मग काल जगमाला शिकले की तुम्ही काय? तुम्हाला अक्कल आली बा शिकून? मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवायचं नाही, कारण शरीराचा सगळ्यात अवयव नाजूक हृदय आहे. जर कमी जास्त सायलेंट झालं तर टेबलवर ठेवलं व्हायब्रेट नाही होत. मोबाईल आल्यावर कागद पुस्तक हालत नाही. मग हृदयाला जर 7-8 वेळा झटका बसला तर काय लागत हो? आजपासून मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवायचा नाही. जर अक्कल असेल तर, लई शहाणा असेल तर ठीक उडे. मोबाईल पुढच्या खिशात कधी ठेवायचा नाही, पुढच्या बाजूला.
मोबाईल मागच्या खिशात ठेवा, फुल रेंज. पाया पडून सांगतो, ए विनोद समजू नका. मोबाईल हा त्वचेपासून काही अंतरावर असावा. बऱ्याच हुशार लोकांच्या कमरेला पट्टे आहेत आणि त्या बेल्टला कव्हर आहे. हुशार आहेत ते. त्वचेपासून अंतरावर असावा. कोण सांगेल तुम्हाला? एक दिवस लोक असं म्हणणार आहे, इंद्रिकरची नार्को चाचणी करा. मी डोक्यातून गेलो असं म्हणतील. हा भरमिष्ट झाला माणूस, काही सांगायचं. हा विनोद आहे, हा विनोद आहे. हे चुकीचं आहे. अटॅक काय येतो ऐका. अटॅक काय येतो ऐका. मेंदू किती शाळेत बरोबर मेंदू किती माणसाला? 2. कोणते कोणते? तुम्हाला काय माहिती? मी ऐका आता, शिकलेले लोक नीट ऐका. अटॅक सांगून पुढे जातो. सांगू का पुढे जाऊ? सांगा. मेंदू 2. लहान मेंदू, मोठा मेंदू. मेंदूला 3 आवरण: दृढ आवरण, जाड आवरण, मध्य आवरण. आणि मेंदूच्या पाठीमागं हे तुमच्या मानेच्या कडेला जो जाडसर भाग आहे, याच्यात ब्लड ऑफ सर्क्युलेशन होतं. ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला 4 टप्पे आहेत: उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं आणि थिंकिंग पॉवर जर जास्त झाला तर मेंदूला रक्त कमी पडतं. रक्त कमी पडलं की माणसाला घाम येतो आणि घाम आल्यानंतर माणूस घाबरत होतो आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. पटतंय का सांगा? म्हणजे मेंदूला जर रक्त पुरवठा कमी झाला तर ब्लड ऑफ मग माणसं म्हणतात ना, शॉकअप किती निघले, ब्लॉकेज किती आहे. तर त्याचे जी माणसं सतत सतत हसतात, अटॅकला एकच औषध: घडलेली घटना जाग्यावर विसरणे. घडून गेलेली घटना पुन्हा उच्चारात आणायची कधीच अटॅक येणार. आता तिला आपल्याला कॉलेज असताना प्रेयसीने धोका, स्वभाव तिचा प्रेयसी देऊ शकतो. तू पार कावळा शिरपत तिच्यात नावाचं टेटस तू तो म्हणजे पागल आहे का तू? सोडून देतो विषय. आणि ह्या गोष्टी विसरायच्याच असतात म्हणजे अटॅक येत नाही. सोडून द्यायची ती गोष्ट. आपले लोक कसं काहीच नाही. कोण कोणावर प्रेम करायला मोकळा आहे. हातातलं घड्याळ गाठ ठेवलं, प्रेयसीच्या मोबाईलला बॅलन्स टाकला. हातातलं घड्याळ गाठ ठेवलं आणि प्रेयसीच्या मोबाईलला बॅलन्स टाकला आणि बुट्या गाठ ठेवले आणि पेट्रोल टाकलं आणि ती एअरपाट पोर घेऊन मोटरसायकलवर हिंडायला निघाली आणि येड्या बाबडीत गप्पा मारीत बसली. बाबळ इडी पोरगी मागा शिवडीच पोर. ती तिला म्हणायची तू माझ्या, ती त्याला म्हणायची तू माझ्या डोळ्यात पाय. पॉझिटिव्ह आहे. माझं हृदय फाडून पाय. तुम्हाला मी पॉझिटिव्ह आहे, तिने अरे बाबा तर सोडून दिला गेलो. अरे का प्रेम. अरे लव इज ए मनी अँड मनी इज अ लव. मनी इज अ लाईफ अँड लाईफ इज अ मनी. नो मनी नो लव इन लव. अंडरलाइन दिस सेंटेन्स अँड नॉट इट डाऊन. या जगात 3च माणसं प्रेम करतात: एक आई वडील, 2 संत, 3 भगवंत. आई प्रेम करते फक्त, बाप प्रेम करतोय फक्त, आणि ज्ञानोबा तुकोबा जगावर प्रेम करतात आणि कटेवरचा विठ्ठल अख्ख्या विश्वावर प्रेम. अरे इतक्या दिवस शेतकरी शेती करतोय, अजून त्याला शेतामध्ये सर्पदेव झाला नाही, देवाची कृपा आहे. इतक्या दिवस आपण प्रवास करतोय, अजून ऍक्सिडेंट झाला नाही, देवाची कृपा आहे. जरा माझा तेलपणा कमी करा. मागे पुढे मार्केटमध्ये दिवसभर हमाली करणाऱ्यालाही तो सांभाळतोय आणि बंगल्यात उतरणा पडणाऱ्यालाही सांभाळतोय.
कटेवर हात आहे. शेतकऱ्याची बाई शेतात गेली तर तिच्या शेळ्या बाहेर आहेत, कोंबड्या बाहेर आहेत, धान्याची थप्पी बाहेर आहे, तरी पांडुरंग सांभाळतो. कोण प्रेम करतो कोणावर, कोणाला वेळ आहे. आता हे चाललंय काय प्रेम. कोणकोणची बहीण आहे. वडील गेल्यानंतर 80% बहिणींनी भाऊ यम त्रास देणार नाही एवढे त्रास बहिणींनी भावांना दिले. खाते कोण आहे. यम परवडला, बहीण परवडली नाही. कीर्तनात बसलेल्या 100 बाया असेल, आता माया पुढे बसेल का त्या सख्या भावाशी आज बोलत नाही त्या इथं 50 असेल. आत्ता मी नावासगळं सांगतो. कशाला प्रेमाच्या भाषा करायच्या, कशाला प्रेमाच्या भाषा करायच्या. काय भावानं पाप केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये, आणि काय तुम्हाला देवाने कमी केलं की तुम्ही भावाच्या स्थितीला आली आहोत. काय कमी काय कमी केलं. बिचाऱ्या बापाला आयुष्यभर काबाड कष्ट केले. 12-12 तास म्हशी वळल्या, 12-12 तास म्हशी वळल्या, 1 एकर भाताची लागवड केली. तुमचे लग्न करून सुखीच केलं ना तुम्हाला. मग तुम्ही भावाच्या स्थितीवर जर नजर ठेवत असाल तर कोणता न्याय. भाऊ भेटायला गेला तर ती म्हणजे तुला आज दिसलं का माझं काय. तो म्हणला बाई पाया पडतो सही का. पाया पडला थांब त्यांना विचारते. त्या लायकीच्या तिला लायकीची आवड लागते आणि तो म्हणतो लावून धर लावून धर, लाख 1.5 लाख मिळतील, लावून धर लावून धर. आहेत का नाही. खोटं बोलायचं नाही. चालली करगुटान वाटी घेऊन वावळायला. बामटेची दुनिया. हा विनोद नाही महाराज. इंदुरीकरच्या आयुष्यात एकच खोडे महाराज. मी फक्त खरं बोलतो. माझ्या आयुष्यात त्याची मी फळं बघितो. फळं बघितो दोन फळाची नाही. खरं बोलणं तर त्रास काढतो ना. आठवड्याला 9 लफडे महाराज. दिवस उगला का लफडे सुरू. आज गाईला बोलला ना, आज बोकड्याला बोलला. पण एक ध्यानात मी वेगळा विचारतो मावशी. व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. आई वडील बळी दिले पण जगाची आई ज्ञानेश्वरी देऊन भागवत धर्म वाचवलाच. धर्माचे बळी दिलाय. कमी ना. आई वडिलांचा बळी दिलाय, ज्ञानेश्वरी दिली, धर्म टिकवलाय. काय आपल्या लोकांना धर्म कळतो. आपण फक्त तात्पुरत्या धर्माच्या भाषा करायच्या. माईक हातात आला म्हणजे हे काय तेवढे भाषण जोडायचं, धर्म टिकवायचा. अरे शिवाजी महाराजांचं नाव आपल्या लोकांनी टपरीला दिलं. इतक्या हलक्या विचाराची लोक आहेत आपले. महाराष्ट्रामधला धर्म धाब्यावर बसून चकला खाऊन तयार नाही झाला. गलासाला गलास लावून तयार नाही झाला. महाराष्ट्रातला धर्म गलासाला गलास लावून तयार नाही झाला. महाराष्ट्रातला धर्म आई वडिलांचा बळी दिला तेव्हा भागवत धर्म तयार झाला. आणि संसाराची राख रांगोळी केली तेव्हा गाथा तयार झाला. झाला का धर्म. कुठंतरी कपडे भांडे कपडे घालायचे, केस राखायचे, पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढायचा, मोटरसायकलवर चालला म्हणजे कुत्र्याला धानतो म्हणजे धर्म आहे. काय गाजलं धर्म कळाला आपल्या लोकांना. धर्म आई गेली मी रडलो नाही तेव्हा. आई गेली मी रडलो नाही तेव्हा. माझा बाप गेला मी रडलो नाही तेव्हा. तेव्हा माझी आई गेली मी रडलो नाही. माझा बाप गेला मी रडलो नाही. माझा भाऊ घरातून निघून गेला मी रडलो नाही. माझी एक बायको अन्न पाण्या वाचून गेली मी रडलो नाही देवा. माझं पोरग्या औषधा पाण्या वाचून गेला मी रडलो नाही देवा. बाप्पाजीने मला मार हात काढलं त्याला आवाजच नाही. असं केलं तरच आवाज येतोय चांगला. मला काय नाद लागला काय.
अरे तसं येतच नाही बाबा, तुला सांगितलं तू डोळे वाशितो म्हणून आपला हात ठेव. जपून राहा दुसऱ्याच्या भागात. तुला म्हणलं आवाज वाढव, तू डोळे वाशितो. विठाला असं केल्याशिवाय नाही. माझी आई गेली, मी रडलो नाही. वडील गेले मी रडलो नाही. माझा भाऊ गेला मी रडलो नाही. पण पुढं ऐका, बंबाजीने मला मारलं मी रडलो नाही देवा. बंबाजीने मला मारलं मी रडलो नाही देवा. रामेश्वराने माझा गड्डा पाण्यात टाकला मी रडलो नाही देवा. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. नाही आलं देवा, नाही आला डोळ्यात पाणी. पण 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. बंदच येते, बोललो तुम्हाला राग येतोय. बंद आहे सगळा मोसम घेऊन जाऊन ठेवतो त्या प्रसंगात. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. पण आज डोळ्यात पाणी आलं देवा, याचं कारण सांगू देवा. 13 दिवस मी खडकावर बसून भजन केलं आणि तुम्हाला मी 13 दिवस पाण्यात उभं केलं. एवढंच वाईट वाटलं देवा. माझ्यासाठी तुम्ही 13 दिवस पाण्यात उभा राहिला. प्रार्थना करून सुरू केली. श्री अनंत मधुसूदन पद्मनाभा जगत व्यापका आनंद गणा, याचं नाव त्याग. काय धर्म तयार झाला. 16 वर्षाच्या पोरानं भवानी मातेला बोटातलं रक्त दिलंय, स्वराज्य निर्माण झालंय. हा, गोवा खाऊन स्वराज्य मिळालं का? क्वाटरी पिऊन गलास लावून आमची 16ची अवलाद क्वाटरी पिती. बिकार बापाची पायदास. आम्हाला काय धर्म कळा, काय कळालं धर्म. एक वाक्य लिहून ठेवा. राजकारण कोणी करेल रे, त्यात काय नवले. पण स्वतःच राज्य स्वतः करणारे जगातले पहिले राजे छत्रपती आहेत. आता निवडून यायला त्रास नाही. आता काय एवढं विशेष नाही. आता काय निवडून येणं म्हणजे किरकोळ गोष्ट आहे, त्यात काय एवढं विशेष नाही. पण काहीच नसताना काहीच नसताना स्वतःच राज्य स्वतः सांभाळ करणारे पहिले राजे छत्रपती आहेत. आता बाकीचे काय, हे त्याच्यातून त्याच्यात जाईल, तो याच्यातून याच्यात जाईल, हा त्याच्यातून त्याच्यात जाईल, एका दिशेने निघून जाईल. आज काय राजकारणाला वेटेज आहे का? वेटेज आहे का? आज काय चला काय चला नाही इकडं तर तिकडं. आज काय राजकारणाला दर्जा काय? आज काय दर्जा आहे? पण त्यावेळेस दर्जा कसा होता सांगा एका मिनिटात. बोट पुढे, तलवार हातात, भवानी माता पुढे, जगाच्या इतिहासातला पहिला राजा. गाडीला भोंगे बांधले नाही, पटरी बांधले नाही, बकरं चालले नाही. पण इतिहास आहे तोपर्यंत छत्रपतीचं नाव आहे असं नाही. छत्रपतीचं नाव आहे तोपर्यंत इतिहास आहे. आणि आम्ही शिवाजी महाराजांचं नाव टपरीला दिलं. इतकी भिकार अवलाद आमची. आजपासून सगळ्या लोकांना पाया पडून सांगतो, शिवरायांची संतांची नावं टपरीला नसावं. तुमचं काय मत आहे? हा आपल्या धर्माचा अपमान आहे. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, तुकाराम लांडे पाहत होते, माऊली धाबा. अरे लाजा वाटल्या पाहिजे आपल्या लोकांना, लाजा. हा विनोद आहे. आजपासून त्या बापाचं नाव दे टपरीला. साडूचं दे, मेवणीचं दे, मेवणी बिअर बार दे, प्रेसीचं दे, स्मार्ट पीस पान स्टॉल दे. आता हसाल महाराज, पण एक दिवस जर तुम्हाला कोणीच बोललं नाही ना तर आपला धर्म सुद्धा शिल्लक राहणार नाही. काय मत आहे तुमचं? आता मी तुमचं आहे म्हणून तुम्हाला बोललं पाहिजे. मला घोडा लावा, वाघ पुढं लावायचा, तोंडावर लावा. मी कीर्तनात बोलतो, मी म्हणजे तुमचं आहे म्हणून तुम्हाला बोललं पाहिजे, तुम्ही आमचं आहे म्हणून मी ऐकलं पाहिजे. आपल्या माणसांना बोलणार आपलाय थोडं बोललं पाहिजे. नाही ऐकलं तर धर्म शिल्लक राहत नाही. काय मत आहे तुमचं? आता राग येतो लोकांना, पण धर्म राहत नाही.
देशमुख लोक मतदानाचे पैसे घ्यायला लागले. काय धर्म राहिला? बोला काय पाटलांनी त्याला आजच सोडली. बोला पुढे. देशमुख सुद्धा भिकारी झाले. 96 कुळी आणि पाटील कुशाल म्हणतो आपले 13 माणसं आहे. काय भाव फुटलाय? काय अंडे घेतो का आलाय? आणि वाटायचं नियोजन आहे कोच्या का पाटील सग माराय लोक सुधारतील. अरे त्यानं उलट म्हणजे कोण वाटीत त्याचं खांबाड फोडा. त्याला सुखानं जगू द्या. काय अधिकार आहे? आपण काय फुटलाय रेट? ही पाटलाची भाषा. आपले 13 माणसं आहेत ना, त्याचं काय असतं वाटायला त्याला म्हणून तेवढी मळ्यात आणून दे. कुठे आम्ही काय धर्म कळालाय? काय करा? नवीन चित्रपट निघाला का तेवढे कपडे घालायचे. नवीन चित्रपटातले भांगपुरी निफाडायचे. नवीन चित्रपटातले कपडे. शाहरुख खानचा भांगापडा बरे पाडतोय आणि अंडरमॅनला वॉल आलेले. खाजी दिन होतोय शाहरुख खानचा भांगपड. आपला धर्म. शाहरुख खानच्या गेटवरच्या चौकदाला 1.5 लाख पेमेंट आहे. याच्या बागलाच पुछडे आहे. काय आपली माणसं आहे. हा चला पड धर्म टिकला पाहिजे का नाही बोला. आणि ती काळाची काय नवीन चित्रपट निघाला का? आले अरे किती गाणे आले आणि किती गेले. किती गाणे आले. शेट आलाय बिन गेला बी. 1.5 महिना शेट राहिला फक्त. झिंग जितकं जोरात आलं तितकं सपाट गेलं. झिंगटही गेलं झुंगटही गेलं. गाणे किती जातील, नट किती जातील, नट्या किती जातील, हरिपाठ तसाच्या तसा. चित्रपट दिग्दर्शक गेले. 700 वर्षापूर्वी हरिपाठ तसं नाही. हरिपाठ याच्यावरचे गे. आम्हाला त्याचा नाद लागला मोबाईलचा. आणि आता सध्या एकच नाद लागलाय क्लिपा. आता हे कीर्तनामध्ये मोबाईलमध्ये कीर्तन कॅमेरे काहून देत नाही. हे कीर्तन जे मोबाईलमध्ये घेऊन जातात लोक, यांना गाजरं कीर्तन काही कळत नाही. ह्या अवलादी काय करते मला, घरी गेलो कीर्तन ऐकतात आणि वव्यान प्रमाण काढून टाकतात. संतांचं प्रमाण दिलेलं काढून टाकायचं आणि असं एखादं वाक्य टाकायचं तर आपल्या भूक जिरलीच पाहिजे. हे नालायक आपलंच ऐकत आणि आपल्याच ठोकीत असे इतकी भिकार बापाच्या पायदाशी यांचं वाटोळं. हा विनोद नाहीये मला. आणि क्लिपांपासून तुम्ही सावध राहा. क्लिपांनी चांगली माणसं संपवलीत. तुम्हाला वाटतं क्लिप मला टिंगल आहे, पण टिंगल नाही. राग येतो लोकांना बोलायचा. महाराज बोलतो नाही. एखादी क्लिप पडल्यावर की स्टेज जाऊ द्या, मनाला वेणाऱ्या वेदना शब्दात सांगता येत नाही. मी 3 वर्ष त्याचे फळं भोगितोय. वाटूनच होणार यांचं ध्यान. आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला तुकोबरायची शपथ घेऊन सांगतो, तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून नालायकपणाची सवय राहतो. हा विनोद नाही आहे माझ्या. क्लिपांमुळे चांगली माणसं संपलीत. अहो ज्याला प्रसिद्धीची गरज आहे त्याची क्लिप टाका. आम्हाला काय करायचं प्रसिद्धीचं? कोण मला ओळखीत नाही. काय तुझ्या क्लिप वाचून मग आडलं काय? हे गरीबाच्या पोरांना नोकऱ्या लागणं याच्या कधी क्लिप टाका. 4 दिवस झाले ते ड्रायव्हर मारायला लागले त्याची कधी क्लिप टाका. तर शेतकऱ्याच्या त्याला वन हॅबिटी राहिली त्याची क्लिप टाका. MPSCचे पोरं अभ्यास करायला त्याला फी भरायला पैसे नाही त्याची क्लिप टाका. 40% विना अनुदानीचे शिक्षक बिगर पेमेंटची रेट आहेत. या क्लिपा टाका. का शिळीला बकरू झालं क्लिप, कोंबडी राहणं घातलं क्लिप, मोठा माणूस मुताया उभा राहिला क्लिप, मोठी माणसं जेवायला लागली क्लिप. मग गरीब खातीच नाही. मोठ्याने काही केलं का त्याची क्लिप. एखादा मोठा माणूस हॉटेलमध्ये जेवला ना, कोंबडी हातात धरून जेवणातला आनंद घेता क्लिप. बोकड्याचं धरीत होते हातात. काय माणसं जेवायला धराय क्लिप आहेत का नाही बोला. हे पण खोदे बी खोदे. थोडं वाजवलं का क्लिप. थोडं गायकानं थोडं हे केलं क्लिप.
काय क्लिपा नाद कमी करा काय म्हणते तुमचं क्लिपाचा नाद एक दिवस धोका देईल पुरीने तर फार लाजा सोडल्या क्लिपा मेकअप करी ती नदवीत घाली ती नदवीत घाली ती नदवीत घाली ती मेकअप करती साडी नेसती हिंदी गाण्याचं कडवं लावी ती थाबान फोडलं पाहिजे आपली संस्कृती 80% फेसबुक आणि व्हॉट्सअप पुरीने चालवले कपडे घालायचे हे का पुरीला काय नाव ठेवते म्हातारे येण्यावानी करायला म्हातारे सुद्धा बांधवले म्हातारे बघलात म्हातारी तरी तर गेले ते दिवस राहिले त्या आठवणी दुसरी कर तुला लय आठवणी तिथं हा तुम्हाला विनोद वाटेल आजपासून ध्यानात ठेवायचं शुरांची संतांची नावं टपरीला नाही याच खऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अरे करा प्रेम तू काय प्रेम करतो शमले पोरीवर हलकत करा बा प्रेम हरे करो चालू वाढदिवस सफल तरी काही दरिद्री शिवाजी महाराज के फार 90 पिऊ मेंदू सडली त्यांचे बघा काही कोण दुखत होतं माझं तापलं पाहिजे माझा एकट्यानं खिंड लावून धरली होती एकट्यानं आपल्याला काय काय ते धर्मन काय काय चित्रपट निघाला नाटक निघाला गाणं पहिली गोष्ट आजपासून शुरांची संतांची नाव टपरीला असावा आणि म्हणून दिलीप भाऊच्या योगाने सगळ्या वारकऱ्यांतर्फे मागा काय
बंद झाले. रावसाहेबांच्या क्या कुळाला उदय नाही आयुष्य लाभू दे ही प्रार्थना. गाडी मागू नका देवाकडे. गाडी बंगला पप्या गुड्डी बट्टी सुट्टी फ्रीज कूलर गॅस लाईटर बर्नर शिकणे टेटपटर एअर वाफे चिंगडे एअर वाफे चिंगडे का नीट बस सगळं राहणार आहे. इच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज ए एंड पॉईंट बट गॉड अँड हिज नेम अँड नॉट द एंड पॉईंट इन द वर्ल्ड. पहिला संकल्प करा आजपासून शुरांची संतांची नावं टापऱ्यांना नसेल. दुसरा संकल्प करायचा आहे ही काळाची गरज आहे आणि याला कोणी टिकमार करीत नाही. कीर्तनात ह्या मुद्द्याला कोणी टिकमार करीत नाही. फक्त एखादं वाक्य बोललं का त्याला टिकमार्क आहे. आता आपण बघतो म्हणलो त्या सुरांची संतांची नावं टपरीला द्यायची नाही याचा अर्थ आपला धर्म टिकावा ही आपली भावना. पण क्लिप टाकणारे तशी नाही जग मारीत इतर धर्माच्या भावना दुखवल्या हो का त्यांच्यात असं कायम निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह कधीच नाही. विचार कशा असा सगळ्या माणसाने शुरांची संतांची नावं टपरीला द्यायची नाही मान्य. 2 सगळेजण आपण कार्यक्रम करतो लग्न करतो दशक्रिया करतो पण पाया पडता सांगतो आपण सगळी माणसं कशावर जेवतो. पटकन बोला. पत्रावळी 10 वर्षापूर्वी कशाची होती. पानाची. बैल जनावरं तिला खात होती आणि खाली पडली तर सडत होती म्हणजे पॉइझन तिचं होत नव्हतं. आज कोणती पत्रावळी आपली हा कोणती असू द्या तिच्यावरचा पदार्थ ती सडत नाही ती भिजत नाही आणि ती आपण गटारीत टाकून देतो तिथेही ती कुजत नाही आणि तिला पशुपक्षी किडे मुंग्या खाऊन केमिकल औषधानं मेल्याशिवाय राहत नाही. आजपासून दुसरा संकल्प प्लॅस्टिक मुक्त झाला. पहिला म्हणतात पर्स आहे ना तुमच्याकडे पर्स पर्स आहे ना पर्समध्ये मोबाईल आहे ना मोबाईल आहे ना चावी आहे ना. मग एक कागदाची पिशवी तुम्ही प्लास्टिकमध्ये त्या पर्समध्ये का ठेवत. मेथीची भाजीची जुडी घ्यायला गेली तर संघ पिशवी घेऊन गेलं पाहिजे. काय मध्ये तुम्ही 3 रुपयाची तुम्ही मेथीची जुडी घेता प्लास्टिकची पिशवी घेता घरी आल्यानंतर तुम्ही ती जुडी निसून पानं काढून घेता मुळे त्याच्यात टाकता आणि ते रस्त्याच्या कडेला टाकतात त्याच्यामुळे जनावरांचे जीव जातात. मग आपल्याला बंगला बांधता येऊ शकतो मग एक कापडी पिशवी येऊ शकत नाही. सर्व्हिसवाले बॅग आहे ना तुमच्याकडे रुमाल आहे ना मग तुम्ही मटण घेताना कशात घेता. बनेनमध्ये बांध अंडरपॅन्टमध्ये बांध. हा विनोद नाही पण प्लॅस्टिक जोपर्यंत वापरायचं बंद होत नाही तोपर्यंत प्रदूषण थांबत नाही. काय आता हे बोलायचं नाही फक्त कोण बोलत. सगळ्या साखर कारखान्यांच्या साखरेच्या पिशवीतले आतले बॅगेचं पॅकेज कशाचं आहे प्लॅस्टिक. आता कोण बंद करील. कारखाना काय इंदुरीकरचा त्याच्या बापाचं आहे. म्हणजे बसले तेच म्हणतात प्लास्टिक मुक्त झालं पाहिजे आणि त्यांच्या साखरेच्या कोणीतलं आतलं कवर कशाचं आहे प्लास्टिकचं. कोणाला सुधारायचं. आणि पितळांवाल्या प्लास्टिक मुक्त करा मुताऱ्यांवाल्या सांडासांवल्या काला झक मारायल्या. कोणतं परिवर्तन करायचं असेल तर ते जाहिरातीनं करायचं नाही ते कृतीनं करायचं. कशाला करायचंय. आजपासून आपलं ठरलं शिवाजी महाराजांना संतांची टपरीला द्यायची नाही आणि प्लॅस्टिक वापरायचं नक्की फायनल. तिसरा मुद्दा करायचा महिला मंडळ. आपल्याकडे माणूस मेला की त्याला जाळायला येतात आणि त्याच्या सगळ्या गोधड्या आपण नदीत टाकतो. अरे ज्या नदीनं गाठा तारला तिच्यात तुम्ही गोधड्या टाकता. आता कुठं बुडाला नाही कोणत्या म्हणजे पुणे जिल्हा एक असा जिल्हा आहे का त्याने संप्रदायाची संजीवनी उभ्या जगाला दिली. गाथा पुणे जिल्हा ज्ञानेश्वरी पुणे जिल्हा आणि स्वराज्य सुद्धा. आता तुम्हाला त्याचं महत्व कळत नाही तो भाग
पाण्याची टाप नाही झाली का तगडवायची ना आपली दानत घरात ठेवायची नाही आपल्या बंगल्याने गाठे नाही असा रातचा स्लॅब पडला पाहिजे याच्या भोकांनी हा कल्ला सुद्धा नाही आणि जग सुद्धा काय गाजर सुद्धा अरे किती सुधरा अजून लोक तोंडानं जेवतात